हॅलो हाय गुड मॉर्निंग. कशा आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरा मॉम. तर आज आहे अधिराचा वाढदिवस. अधिराचा वाढदिवस असल्याकारणाने अधिराने केलेला आहे देवाला नमस्कार. देवाला नमस्कार करून अधिराची आता मोठी बहीण अधिराला घेऊन जात आहे आजी आजोबांकडे, कारण अधिरासाठी आहे एक छान असं सरप्राईज. छान तिचे डोळे बंद केलेले आहे आणि एंट्री केल्यानंतर तिला मिळालेलं आहे मस्त असं सरप्राईज. आणि सरप्राईज पाहून ती एकदम शॉक झालेली होती. तिला कळत नव्हतं की तिने कसं रिॲक्ट करावं, म्हणून ती निशब्द होऊन सरप्राईजकडे पाहत होती. जे सरप्राईज होतं ते केलं होतं आत्तूने तिच्या, आणि आत्तूने तिच्यासाठी मागवली आहे बायसिकल आणि दादूने मागवला आहे झोका. आणि ते बघून ती खूप भारावून गेलेली होती, ती खूप आनंदित झालेली होती. तिला सगळ्यांनी छान असं एन्जॉय केलं. सकाळी सकाळी तिचा बड्डे सेलिब्रेट केला. हा जो बड्डे होता हा सकाळचा बड्डे सेलिब्रेट केलेला होता. तिला छान असं झोक्यावर बसवलं आणि तिचं ऑप्शन तिला केलं. ऑप्शन करून झाल्यानंतर छोटासा आम्ही केक कट केला आणि अशा प्रकारे आमचा सकाळचा जो बड्डे आहे देवाच्या साक्षीने आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. ही आहे अदूची आत्या, आणि आत्या म्हटलं की आत्याकडून लाड करून घ्यायचे असतातच मुलांना. मध्ये होतं सर्वांसाठी वरणबट्टी स्पेशल खानदेश आणि घोटलेल्या वांग्याची भाजी. इथे मी आता निंबू वगैरे चिरून घेत आहे. सगळ्यांचे ताट वगैरे आता लावणार आहे. आणि इथे पाहुणे जे होते ते आलेले आहे. पाहुण्यांचं जे आगमन आहे ते झालेलं आहे. तर आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत आणि जेवण झाल्यानंतर मग करणार आहोत पुढची तयारी, कारण की तयारी करण्यासाठी बाहेरून डेकोरेशनसाठी येणार आहे इव्हेंट मॅनेजमेंटचे मुलं, आणि ते आता डेकोरेशन करणार आहे. माहेरून आलेली होती बहीण, ताई, आई आणि सगळेच आलेले होते. आत्ता आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि आम्ही आता वरती जाऊन टेरेस बघणार आहोत, कारण आज आहे पावसाचं वातावरण आणि आज सांगितलेलं आहे पाऊस. त्यामुळे जरा खूप भीती वाटते आहे, धाकधूक आहे. पण असो, इथे मी उकळायला ठेवलेलं आहे 5 लिटर दूध, कारण 50 लोकांसाठी करायचं आहे आईस्क्रीम. आणि हे जे आईस्क्रीम आहे ते आम्ही घरी करणार आहोत. आणि बलून फुगवणं चालू झालेलं आहे आणि संपूर्ण घरामध्ये बलूनच बलून आहे. खालच्या घरात बलून, वरच्या घरात बलून आणि बलूनच बलून. बलून प्रेमीला तर खूप आनंद झालेला आहे बलून पाहून. आत्ता इथे दूध बऱ्यापैकी उकळलेलं आहे. दूध उकळायलाच हवं. आपण जेव्हा घरी आईस्क्रीम करतो तेव्हा वेळेस दूध छान असं आटवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण बासुंदी करतो त्याप्रमाणे आपल्याला हे जे दूध आहे ते छान असं उकळून घ्यायचं आहे, बॉईल करून घ्यायचं आहे. इकडे सगळ्यांसाठी चहा ठेवलेली आहे. जेवढे पण पाहुणे आहेत ते चहाचा आस्वाद घेतील. पावसाचं वातावरण वाटतंय, आता काय माहिती काय होते. संपूर्ण बलूनचं जे डेकोरेशन आहे त्याचा सर्कल तयार झालेला आहे. आणि बड्डे जो आहे तो टेरेसवर असल्याकारणाने जरा भीती होती, कारण पावसाचं वातावरण होतं. इथे आईस्क्रीम करायला सुरुवात झालेली आहे. 5 लिटर जे दूध आहे इथे थंड करून घेत आहे आणि थंड केल्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मावा पावडर. मावा पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे. इथे आई काजू बदाम इथे कट करत आहे. इथे आपल्याला थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे जेणेकरून दाताखाली येते.
आता इथे 5 लिटरसाठी आपण टाकणार आहोत 1 किलो साखर आणि ते छान अशी विरघळणार आहोत. कारण मी दुधामध्ये साखर टाकायला विसरली होती म्हणून नंतर साखर टाकणार आहे. तुम्ही बासुंदीसारखी इथे साखर टाकून दूध उकळू शकता. इथे आता मी सगळं आवरून झालेलं आहे आणि आता करणार आहे ताई दूध आहे ते सेट करायला ठेवलेलं आहे 3 तासासाठी. थोड्या वेळाने तयारी करते आणि आता मी करणार आहे तयारी. आणि आता झालेली आहे तयारी. औक्षणाचं ताट तयार करते आणि औक्षणाचं ताट तयार झालं की मग जाणार आहे टेरेसवर बड्डेसाठी. चला तर मग मी आलेली आहे टेरेसवर कारण आत्ता चालू होणार आहे बड्डे. आणि टेरेसवर आल्यानंतर जरा भीती होती पावसाची, पण वातावरण होतं पण पाऊस मात्र आलेला नव्हता. तरी आत्ता वाजलेले आहे रात्रीचे 7:45 आणि आदिला छान अशी तिच्या चेअरवर विराजमान झालेली आहे. आणि या प्रकारे आम्ही डेकोरेशन केलेलं होतं. हे केलेलं आहे तिच्या आजोबांनी आणि आत्यानी छान असा पोस्टर तयार केलेला आहे. आणि आदिलाचा 3rd बड्डे असल्या कारणाने असं तिचं हे सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आदिरासाठी आणलेला आहे डोरेमॉनचा तिचा फेवरेट केक. आणि आदिराचं झालेलं आहे छान असं शानदार एंट्री दादूने घेतलेली आहे सायकलवर. आणि ती आलेली आहे तिच्या सिंहासनावर. ती खूप खुश आहे आणि तिला पाहून आम्ही खूप खुश आहोत. पूर्ण फॅमिली आम्ही तिच्यासाठी जे सेलिब्रेशन ठरवलेलं होतं त्याप्रमाणे केलेलं होतं. आणि तिचा हा जो बड्डे आहे तिच्या ठरवल्याप्रमाणे आम्ही केलेला आहे. तिला जसं डेकोरेशन हवं होतं आम्ही तसं केलेलं आहे. तिला डोरेमॉनचा केक हवा होता म्हणून आम्ही डोरेमॉनचा केक आणलेला आहे. आणि तिला संपूर्ण घरात सगळीकडे बलून हवे होते म्हणून आम्ही बलूनचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि तिला टेरेसवरच करायचं होतं म्हणून आम्ही टेरेसवर सुद्धा केलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही तिची विश ही कंप्लीट केलेली आहे. आय होप की ती खूप हॅप्पी असेल. आत्ता झालेली आहे बड्डेला सुरुवात. चला तर मग
इथे चालू झालेली आहे आईस्क्रीम करण्याची तयारी. त्यामध्ये आता टाकून घेणार आहे कस्टर्ड पावडर आणि कस्टर्ड पावडर टाकून घेतल्यानंतर ते छान असं मिक्स करणार आहे आणि मिक्स केल्यानंतर ते हलवायला तयार करतो. इथे माझा वाढदिवससुद्धा दिराच्या सोबत झालेला आहे. मला सुद्धा भरपूर प्रमाणात माझ्या दिरांनी आणि सासवांनी गिफ्ट दिलेले आहे आणि संपूर्ण फॅमिलीसोबत एक सेल्फी तो बनत आहे. सगळे फॅमिली मेंबर बनवत आहे आईस्क्रीम आणि इथे आईस्क्रीम बऱ्यापैकी आता तयार झालेलं आहे आणि आईस्क्रीम टेस्ट या प्रकारे आईस्क्रीम करायचं असते. इथे कंटिन्यू खाली त्या पॉटमध्ये बर्फ आणि मीठ टाकायचं आणि कंटिन्यू फिरवायचं. अशा प्रकारे आता आईस्क्रीम रेडी झालेलं आहे आणि सगळेजण टेस्ट करत आहे. आईस्क्रीम हे भरपूर प्रमाणात तयार झालेलं आहे. पोट भरून आणि मन भरून खाता येईल असं घरगुती पद्धतीचं आपलं आईस्क्रीम परफेक्ट असं रेडी झालेलं आहे आणि खायला खूप टेस्टी आहे हे आईस्क्रीम. तुम्हीसुद्धा करून पहा. जर तुम्हाला करायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला याची डिटेल रेसिपी आणि कसं करायचे ते सगळं व्यवस्थित सांगेल. इथे संपूर्ण जे आहे तिथे आईस्क्रीम बनवून थकलेले आहेत म्हणून हे विश्रांती करत आहेत आणि इथे चालू झालेलं आहे. एकदम लवकर करायचा होता कारण आता पावसाची पडायची जास्त शक्यता आहे कारण विजा खूप चमकत होत्या आणि आवाजही खूप गडगडाट येत होता म्हणून खूप फास्ट आहे. बघा विजा चमकत आहे आणि म्हणजे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि पटापट खाली सगळं सामान नेलं कारण पावसाची शक्यता दिसून आली आणि वरुण राजाचं आगमन इथे झालेलं होतं. सगळं सामान खाली आल्यानंतर आम्ही सर्व फॅमिलींनी पावसामध्ये खूप एन्जॉय केला, मजा केली, मस्ती केली आणि धमाल केली नेहमीप्रमाणे आणि गाण्यावर छान असा डान्स केला. वरतून पाऊस आणि हातामध्ये आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. त्याला काय करावं केला आणि वरतून पाऊस आणि आईस्क्रीम पार्टी आम्ही इथे केलेली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर आणि काळजी घेत राहा.